नमो नमः. मी दया जोशी संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वीचा तृतीय पाठ सुक्ती सुधा. तर हा जो पाठ आहे तो कंठस्थीकरणासाठी आहे. ही सुभाषितं तुम्हाला पाठ करायची आहेत. चांगल्या रीती ती पाठ करायची आणि लिहून पाठ करायची, म्हणजे कुठल्याही प्रकारचं ऱ्हस्व दीर्घ विसर्गाची तुमची चूक होणार नाही. चला तर मग बघूयात. सुक्ती सुधा. सुक्ती म्हणजे काय तर चांगले वचन, आणि सुधा म्हणजे काय अमृत. तर चांगल्या वचनांचं अमृतपान आपण करायचं आहे असं इथे सांगितलेलं आहे. प्रस्तावना बघूयात आपण. सुक्तयः नाम सुवचनानी. सुक्ती म्हणजे काय? सुवचनानी म्हणजे चांगले वचन. सुक्ती नाम पठनेन वाक्चातुर्यम वर्धते. आणि ज्यावेळेला तुम्ही या सुक्ती पाठ करतात त्यावेळेला तुमचं बोलण्याचं चातुर्य वाढतं. सुक्तीनाम प्रयोगः लेखने भाषणे च प्रभावम जनयती. तर सुक्तींचा जो प्रयोग आहे तर तो जर तुम्ही केला तर तुमचं लिखाण, त्यानंतर तुम्ही जे भाषण देणार तर यामध्ये तुमचा प्रभाव वाढतो. अधिक सामर्थ्याने तुम्ही तुमचं म्हणणं पटवून देऊ शकतात. उक्तमेव आणि म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? खिन्नम चापे सुभाषितेन रमते स्वियम मनस सर्वदा. तर आपलं मन जर दुःखी असेल तर सुभाषितांमुळे ते काय होतं? आपण दुःख विसरून जातो, आपलं मन रमतं. श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मनश्रोतुं पुनर्वांछति. आणि अन्यस्य सुभाषितं श्रुत्वा, दुसऱ्याचं सुभाषित ऐकून, दुसऱ्याने म्हटलेलं सुभाषित ऐकून मनः श्रोतुं पुनर्वांछति, आणि पुन्हा आपल्याला ते ऐकावंसं वाटतं, इच्छा होते ऐकण्याची. अज्ञान ज्ञानवतः अपि अनेनहि वशीकर्तुं समर्थो भवेत. आणि जे अज्ञान आहे तर ज्ञानी व्यक्ती जो आहे तर तो अज्ञानी व्यक्तीला सुद्धा आपल्या वश करण्यासाठी तो समर्थ होतो सुभाषितांमुळेच. त्याला ते सामर्थ्य प्राप्त होतं. कर्तव्यो ही सुभाषितस्य मनुजैहि आवश्यकः संग्रहः. आणि म्हणूनच सुभाषितकार काय म्हणतायत की मनुष्याने सुभाषितांचा अवश्यच संग्रह करायला पाहिजे. कारण सुभाषितांमुळे इतके फायदे होतात. तर ही सुभाषितं जी आहेत ती आपल्याला योग्य वेळी योग्य उपदेश देतात, आणि म्हणूनच सुभाषितांचा संग्रह करणं खूप जास्त आवश्यक आहे. चला आपल्या पाठाला सुरुवात करूयात. तर पहिला जो श्लोक आहे किंवा सुभाषित आहे तर ते नीतिशतकातनं घेतलेलं आहे. त्याचं वृत्त जे आहे ते आहे शार्दूल विक्रीडित. बघा. विद्या नाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशस्सुखकरी विद्या गुरूणां गुरुः विद्या बंधुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्या राजसु पूज्यते न तु धनं विद्या विहीन पशुः. याचा संधिविग्रह आपण बघूयात. रूपम अधिकम, त्यानंतर बंधुजनः विदेशगमने. याचा अन्वय आधी बघूया श्लोकाचा आणि मग त्यानंतर त्याचा अर्थ बघूयात. विद्या नाम नरस्य अधिकम रूपम. विद्या म्हणजे काय तर मनुष्याचं अतिशय सुंदर असं रूप. प्रच्छन्न गुप्तन धनम म्हणजेच काय? प्रच्छन्न म्हणजे लपवलेलं असं ते गुप्त धन आहे. अर्थात ज्ञान सगळ्यांनाच प्राप्त होतं असं नाही आहे. हे ज्याला आहे त्याला ते गुह्य ज्ञान कळतं, म्हणून ते लपवलेलं गुप्त धन आहे असं म्हटलेलं आहे. विद्या भोगकरी यशस् सुखकरी. आणि विद्येमुळे काय काय प्राप्त होतात? आपल्याला कुठल्याही वस्तूंचा उपभोग घेता येतो. त्यानंतर यश प्राप्त करून देणारी आहे विद्या. त्यानंतर कुठलंही सुख जे आहे ते आपल्याला प्राप्त होतं, म्हणून भोगकरी यशस् सुखकरी असं म्हटलेलं आहे. विद्या गुरुणां गुरुः. विद्या गुरूंची सुद्धा गुरु आहे. विदेशगमने विद्या बंधुजनः. आपण परदेशात जातो तेव्हा आपलं ज्ञानच आपल्याला कामाला येतं. विद्या परं दैवतम. आणि विद्या हे श्रेष्ठ असं दैवत आहे. विद्या राजसु पूज्यते. आणि राजे लोकांमध्ये सुद्धा विद्येचीच पूजा केली जाते तर धनाची नाही. आणि विद्या विहीन पशुः. आणि ज्याच्याजवळ ज्ञान नाही आहे तर त्याला मात्र पशु म्हटलेलं आहे. त्याची तुलना पशूंसोबत केलेली आहे. अर्थात पशु कसे असतात की त्यांना कुठल्याही प्रकारचं ज्ञान नसतं, अर्थात बुद्धीच नसते. आणि ज्या व्यक्तीजवळ ज्ञान नाही आहे तर त्याची तुलना मात्र पशूंशी केलेली आहे, तो पशुचा आहे. त्यानंतर पुढचं सुभाषित आपण बघूयात. निंदन्तु नीति निपुणा यदि वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात पथ प्रविचलन्ति पदन्न धीराः. आता हा जो श्लोक आहे हा सुद्धा नीतिशतकातनं घेतलेला आहे, आणि याचं वृत्त जे आहे ते आहे वसंत तिलका. त्याचे संधिविग्रह आपण बघू. नीति निपुणाः यदि अद्य एव मरणम अस्तु न्यायात पथः. त्यानंतर अन्वय बघू. यदि अपि नीति निपुणाः निंदन्तु स्तुवन्तु वा. नीतीमध्ये पारंगत असलेले लोक निंदा करोत किंवा स्तुती करोत
लक्ष्मी ही समाविशतु यथेष्टम गच्छतु वा, म्हणजेच लक्ष्मी किंवा धन आपल्याकडे येऊ किंवा यथा इष्टम म्हणजे तिच्या इच्छेनुसार गच्छतु जाओ. मरणम अद्य एव अस्तु युगांतरे वा, आणि एखाद्या व्यक्तीचं मरण आज असू देत किंवा काही काळानंतर काही युगानंतर. तथापि तरीसुद्धा धीराहा म्हणजे धीर पुरुष न्यायात पथः पदम न प्रविचलंती, न्यायमार्गापासून आपलं जे पदम म्हणजे पाऊल न प्रविचलंती ढळू देत नाहीत. अर्थात इथे धीर पुरुषाची लक्षणं सांगितलेली आहेत. तर एखादा धैर्यवान पुरुष कसा असतो की कुठलीही परिस्थिती येऊ देत पण त्या परिस्थितीमध्ये तो स्थितप्रज्ञ राहतो, त्याची बुद्धी जी आहे ती स्थिर राहते. आणि हेच या सुभाषितातनं आपल्याला बोध मिळतो की कुठलीही परिस्थिती आपल्यावरती पण येऊ देत त्यावेळेला आपली बुद्धी जी आहे ती स्थिर राहणं आवश्यक आहे. अर्थात ज्याप्रमाणे चक्र जे आहे ते सारखं फिरत राहतं त्याप्रमाणे आपल्या आयुष्यातसुद्धा चांगले वाईट दिवस, त्यानंतर चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी येणं, परिस्थिती खालीवर होणं हे सगळं चालूच असतं. परंतु त्यामध्ये आपण नेहमी धीर धरायचा आणि वाट पाहायची प्रत्येक गोष्टींची. हाच उपदेश आपल्याला सुभाषितकार या सुभाषितातून देऊ इच्छितो. त्यानंतर पुढचं सुभाषित जे आहे तर ते घेतलेलं आहे पंचतंत्रातनं आणि त्याचं वृत्त आहे अनुष्ठू. आत्मनो मुखदोषेण बध्यन्ते शुकसारिकाः बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थसाधनं. बघा किती सार्थ उपदेश दिलेला आहे. आत्मनो मुखदोषेण, आपण आधी याचे संधी बघूयात. आत्मनः मुखदोषेण बकाः तत्र, काय म्हणतायत सुभाषितकार तर शुकसारिकाः आत्मनः मुखदोषेण बध्यन्ते. शुक पोपट, सारिकाः मैना, तर पोपट आणि मैना स्वतःच्या आत्मनः म्हणजे स्वतःच्या मुखदोषेण मुखदोषामुळे बध्यन्ते बांधले जातात. पोपट खूप छान बोलतो, मैना खूप छान गाते आणि त्यामुळेच त्यांना पकडलं जातं. तर बकाः तत्र न बध्यन्ते, परंतु बगळे जे आहेत त्यांना मात्र कोणीही पकडत नाहीत. का पकडत नाहीत तर मौनम सर्वार्थ साधनम, ते बोलतात का बोलत नाहीत. अर्थात या उदाहरणावरनं सुभाषितकारांनी एक मोठा उपदेश आपल्याला दिलेला आहे की कुठल्याही गोष्टीचं जर कुठलाही प्रॉब्लेम असेल तर त्याचं सोल्युशन काय आहे तर शांत राहणं, आणि आपोआपच मग त्या गोष्टी ज्या आहेत तर त्यांचं निराकरण होतं. आपण जर शांततेने सगळ्या गोष्टी घेतल्या तर सगळ्याच गोष्टींवरचं सोल्युशन आपल्याला सापडतं. आणि म्हणून प्रत्येक गोष्ट ही शांततेने घेणं आवश्यक आहे, हे सुभाषितकाराला इथे सांगायचं आहे. त्यानंतर पुढचं सुभाषित जे आहे तर ते बघा, ते आहे भोजन प्रबंध या ग्रंथातनं घेतलेलं आणि त्याचं वृत्त जे आहे ते शिखरिणी वृत्त. ते सुभाषित आपण आधी म्हणूयात. रथस्यैकं चक्रं भुजगयमिताः सप्ततुरगाः निरालंबो मार्गश्चरणविकलः सारथीरपि रविर्यात्येवान्तं प्रतिदिनम् अपारस्य नभसः क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतान्नोपकरणे. याचे संधी विग्रह आपण बघूयात. रथस्य एकम मार्गः चरणविकलः सारथिः अपि रविः याति एव अन्तं प्रतिदिनमपारस्य न उपकरणे. याचा अर्थ बघू आपण. रथस्य एकम चक्रम, रथाचं एकच चाक. अर्थात तुम्हाला माहिती आहे की पुराणांमध्ये अशी कल्पना केलेली आहे की सूर्यदेवता जी आहे तर ती दिवसाची सुरुवात करते. तुम्हाला माहिती आहे की उषा असेल, त्यानंतर नदी असेल, सूर्यदेव असेल, त्यानंतर नभस असेल, भूमी असेल, तर ह्या सगळ्या देवता मानलेल्या आहेत भारतीय संस्कृतीमध्ये. आणि ह्या सगळ्या देवता ज्या आहेत ते आपलं कार्य करतात. तसंच पुराणांमध्ये अशी कल्पना केलेली आहे की हा जो सूर्यदेव आहे तर तो दिवसाची सुरुवात करतो. आणि तो कसा आहे तर हे क्रियासिद्धी ही सत्वे भवती महताम न उपकरणे. तर ही जी सुक्ती आहे ती ही सार्थपणे पटवून देण्यासाठी त्यांनी सूर्यदेवतेचं उदाहरण दिलेलं आहे की इतकं सगळं परिस्थिती प्रतिकूल असतानासुद्धा सूर्य जो आहे तर तो नित्य नियमाने या नभस्थलावरती प्रगट होऊन दिवसाची सुरुवात करतो. तर बघा, रथस्य एकम चक्रम, त्याच्या रथाला फक्त एकच चाक आहे. साधारणतः रथाला किती 2 चाकं असतात, पण याच्या रथाला मात्र एकच चाक आहे. सप्तभुजगयमिताः तुरगाः, आणि त्याचे घोडे किती आहेत तर 7 घोडे आहेत. भुजग म्हणजे साप आणि यमिताह म्हणजे नियंत्रित केलेले. तर सापाची त्यांनी दोरी केली आहे आणि त्या सापांनी ते नियंत्रित केलेले ते घोडे आहेत. निरालंबः मार्गः, तर त्याचा मार्ग कसा आहे. आलंबन म्हणजे
आधार, आणि निरालंब म्हणजे ज्याला आधार नाही असा मार्ग आहे. अर्थात आकाश कसं असतं, सगळं मोकळंच असतं. तो मार्ग कसा आहे, अतिविस्तृत असा मार्ग आहे, आधार नसलेला असा मार्ग आहे. सारथीही अपि चरणविकलः, आणि सूर्याचा जो सारथी आहे अरुण, तो कसा आहे, एका पायाने पांगळा आहे. तथापि तरीसुद्धा रविही प्रतिदिनम अपारस्य नभसः अंतम याती एव, आणि हा जो सूर्य आहे तो प्रतिदिनम म्हणजे दररोज अपारस्य नभसः म्हणजे या नभाच्या शेवटी, या विस्तृत अशा नभाच्या शेवटी जातो. कशासाठी, तर सूर्योदय करण्यासाठी, दिवसाची सुरुवात करण्यासाठी. महताम क्रियासिद्धी ही सत्वे भवती उपकरणे न भवती. बघा सुभाषितकार केवढा मोठा उपदेश देतो आहे की मोठ्यांची जी क्रियासिद्धी आहे तर ती त्यांच्या तत्वांवरती, प्रयत्नांवरती अवलंबून असते, उपकरणांवरती नाही. अर्थात ह्याच्यामधनं विद्यार्थ्यांना संदेश असा मिळतो की खूप गोष्टी मला साध्य करायच्या आहेत असं सगळेच जण म्हणतात, परंतु मग माझ्याकडे ही वस्तू नाही आहे, ती वस्तू नाही आहे, माझा असा प्रॉब्लेम आहे म्हणून मी हे करू शकत नाही. तर ही कारणं आपण देतो आणि त्यामुळे आपलीच प्रगती आपण थांबवतो. तर या सुभाषितातनं हेच आपल्याला कळतं आहे की कुठलीही गोष्ट साध्य करण्यासाठी कुठलीही साधनांची आवश्यकता नसते, तर केवळ आपले प्रयत्न आणि आपली तीव्र इच्छाशक्ती जी आहे तर ती महत्त्वाची असते. त्यानंतर पुढचं सुभाषित आपण बघूयात, ते आहे हितोपदेशातनं घेतलेलं आणि त्याचं वृत्त जे आहे ते अनुष्ठुप. त्यानंतर बघा, अल्पानामपि वस्तूनां संहतिः कार्यसाधिका तृणैर्गुणत्वमापन्नैर्बध्यन्ते मत्तदन्तिनः. याचे संधी विग्रह आपण आधी बघूयात. अल्पानाम अपि तृणैः गुणत्वम आपन्नैः बध्यन्ते. अल्पानाम वस्तूनाम म्हणजे छोट्याशा वस्तूंची, सहतिही म्हणजे एकत्रीकरण, कार्यसाधिका विद्यते म्हणजेच खूप मोठं कार्य साध्य करून देणारी ठरते. छोट्या छोट्या वस्तूंचा एकत्रितपणा जो आहे तर ते खूप मोठे कार्य साध्य करून देणारा ठरतो. यथा ज्याप्रमाणे, त्यासाठी उदाहरण दिलेलं आहे. सुभाषितकार आपलं हे जे म्हणणं पटवतो आहे त्याच्यासाठी त्यांनी अतिशय सुंदर उदाहरण दिलेलं आहे. बघा, छोट्या छोट्या वस्तूंचं एकत्रीकरण जर केलं तर त्यामुळे खूप मोठा हेतू साध्य होऊ शकतो, खूप मोठं कार्य साध्य होऊ शकतं. तर गवताची जी पाती आहे, छोटी छोटी, गवत कसं असतं, एकदम छोटं छोटं असतं, परंतु हे वाळलेलं गवत जे आहे तर त्याचं जर त्याची जर दोरी केली एकत्र करून, ते गवत एकत्र करून जर त्याची दोरी केली तर त्यामुळे जे उन्मत्त झालेले हत्ती आहेत ते सुद्धा बांधले जातात. गुणत्वम, गुणत्वम म्हणजे दोरी. तृणैही आपणैही गुणत्वम म्हणजे गवतानी तयार केलेली जी दोरी आहे त्यामुळे मत्तदंतिनः म्हणजे उन्मत्त झालेले हत्तीसुद्धा बांधले जातात. त्यानंतर पुढचं सुभाषित बघूयात आपण. प्रथम वयसी पीतं तोयमल्पं स्मरन्तः शिरसी निहितभारा नारिकेला नराणां ददती जलमनल्पास्वादमाजीवितान्तं नहि कृतमुपकारं साधवो विस्मरन्ति. तर हे जे आहे ते हे विक्रमचरितातनं घेतलेलं आहे आणि याचं वृत्त जे आहे ते मालिनी आहे. याचे संधी विग्रह आपण बघूयात. तोयम अल्पम कृतम उपकारम साधवः विस्मरन्ति जलम अनल्पास्वादम आजीवितांतम निहितभाराः नारिकेलाः नराणां. बघा, यामध्ये सज्जन किंवा साधू म्हणजे सज्जन लोक जे आहेत तर त्यांची महती वर्णन केलेली आहे की कृतम उपकारम साधवो न विस्मरन्ति. अर्थात सज्जन लोक कसे असतात की त्यांच्यावरती जे उपकार केले जातात तर ते कधीही विसरत नाहीत. आणि त्यासाठी अतिशय सुंदर उदाहरण सुभाषितकाराने दिलेलं आहे की प्रथम वयसी पीतम अल्पम तोयम स्मरन्तः म्हणजेच लहान वयामध्ये, पीतम म्हणजे पिलेलं, अल्पम तोयम थोडंसं पाणी, स्मरन्तः त्याचं स्मरण करत. अर्थात नारळाचे जे झाड आहे तर त्याला सतत पाणी द्यावं लागत नाही, सुरुवातीला फक्त पाणी द्यावं लागतं. आणि तेच इथे सांगितलेलं आहे की सुरुवातीला जेव्हा पाणी दिलं जातं त्याला तर त्याचं स्मरण मात्र ते आयुष्यभरासाठी ठेवतं. शिरसी निहित भाराः नारिकेलाः, आणि शिरसी म्हणजेच डोक्यावरती, निहित म्हणजे घेतलेले, भाराः म्हणजे भार, नारिकेलाः नारळांचा भार डोक्यावरती घेतलेलं, आजीवितांतम म्हणजे आजीवितांतम म्हणजे जोपर्यंत व्यक्ती जिवंत आहेत, म्हणजेच आजीवितांतम म्हणजे जोपर्यंत जिवंत आहेत व्यक्ती किंवा त्या मरणापर्यंत, नराणा म्हणजे मनुष्यांच्या, अनल्पास्वादम जलम ददाती आणि मनुष्यांना ते कसं पाणी देतं, अतिशय स्वादयुक्त पाणी ते देतं.
साधवः कृतम उपकारम नहि विस्मरंती, आणि सज्जन लोक जे आहेत तर ते त्यांच्यावरती केलेले उपकार विसरत नाहीत. तर नारळाचं झाड काय करतं की सुरुवातीला त्याला आपल्याला पाणी द्यावं लागतं, नेहमीसाठी द्यावं लागत नाही, परंतु ते पाणी पिलेलं मात्र आयुष्यभर ते स्मरण ठेवतं आणि जोपर्यंत ते नारळाचं झाड आहे तोपर्यंत ते सतत त्याच्या नारळांमधनं सतत पाणी देत राहतं. आणि ते कसं असतं, आस्वादयुक्त असतं. अनल्प आस्वादम म्हणजे न अल्प आस्वादम, म्हणजे त्याचा आस्वादसुद्धा अतिशय छान असतो. अशा प्रकारे ते त्याच्यावरती केलेल्या उपकारांची आयुष्यभर परतफेड करत राहतं आणि हाच सज्जनांचा स्वभाव यामधनं दर्शविलेला आहे. त्यानंतर पुढचं सुभाषित जे आहे तर ती आहे एक हास्योक्ती. त्याचं छंद जे वृत्त जे आहे ते अनुष्टुप आहे. बघा, घटम भिंद्यात पटम छिंद्यात कुर्यात रासवरोहणम येन केन प्रकारेण प्रसिद्ध पुरुषो भवेत. याचे संधी विग्रह आपण बघूयात. कुर्यात रासवरोहणम, पुरुषः भवेत. बघा, पुरुषः घटम भिंद्यात पटम छिंद्यात, म्हणजेच एखाद्या पुरुषाने घटम भिंद्यात म्हणजे घट फोडावा, पटम छिंद्यात म्हणजे वस्त्रच फाडून टाकावं, कुर्यात रासवरोहणम म्हणजेच गाढवावरती चढावं, येन केन प्रकारेण म्हणजे येन केन ज्या कोणत्याही प्रकाराने, यह प्रसिद्ध भवेत आणि ज्या कोणत्या प्रकाराने त्याला प्रसिद्धी प्राप्त होईल असं त्यांनी करावं. अर्थात सद्यस्थिती जी आहे तर ती या सुभाषितातनं सुभाषितकारांनी वर्णिलेली आहे. प्रसिद्धी प्राप्त करण्यासाठी आपण सध्या बघतच आहोत की चांगल्या प्रकारे जर करता नाही आली तर काहीतरी असा प्रकार करायचा की ज्यामुळे आपल्याला प्रसिद्धी प्राप्त होईल. सद्यस्थितीचं अगदी यथोचित वर्णन या सुभाषितकारांनी या सुभाषितामध्ये केलेलं आहे. ते आपल्याला निदर्शनाला येतं. आपला सुक्तीसुद्धा हा जो पाठ आहे तो इथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.